क्वेश्चन क्वेश्चन पहा क्वेश्चन. A block A of mass m1 rests on a horizontal table. क्वेश्चन तोडून त्याची डायग्राम काढा, फिगर काढा. ठीक आहे. काय आहे आता हॉरिझॉन्टल टेबल. काय आहे हॉरिझॉन्टल टेबल. हॉरिझॉन्टल टेबलवर काय आहे ब्लॉक ए आहे ज्याचा मास किती आहे m1. ठीक आहे. हा ब्लॉक ए आहे ज्याचा मास आहे m1. A light string कुठं तर a light string connected to it passes over a frictionless pulley. याला काय कनेक्टेड आहे एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे. ती कुठून पास होते का पुलीवरून पास होते. पुढे at the edge of the table and from its end another block B of mass m2 is suspended. याच्यात काय आहे m2 मास आहे ब्लॉक B आहे. ठीक आहे. The coefficient of kinetic friction is coefficient of kinetic friction काय आहे न्यू. काय आहे coefficient of kinetic friction. अरे काय आहे coefficient of kinetic friction. ठीक आहे. तो आहे न्यू के. ठीक आहे. न्यू के when the block A is sliding on the table the tension in the string is A. त्या टेबलवर स्लाइड करतोय तर त्यातलं टेन्शन काढायचंय. त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन काढायचंय. ठीक आहे. या आधी काय कराल तुम्ही बरं आधी फ्री बॉडी डायग्राम काढा. कोणते फोर्सेस कोणाला बॅलन्स आउट करतायत ते पहा. कुठला फोर्स कोणाला बॅलन्स आउट करतो. इथे काय आहे टेन्शन बरोबर. m2 साठी FBD काढली. वरती काय आहे टेन्शन. खाली काय आहे m2G. ठीक आहे. इथे वरती काय आहे नॉर्मल. खाली काय आहे m1G. इथे काय आहे टेन्शन. ठीक आहे. आणि इकडे काय लागणार आहे फ्रिक्शन. ठीक आहे. काय लागणार आहे फ्रिक्शन. मग दोघांसाठी इक्वेशन लिहायचे. जर ए बॉडीसाठी इक्वेशन लिहायचं झालं फॉर ए साठी इक्वेशन लिहायचं झालं ॲक्सेलरेशन फाइंड करायचं ना तुम्हाला. ठीक आहे. नाही टेन्शन फाइंड करायचं. ठीक आहे. ॲक्सेलरेट कुठं होणार आहे इकडे. ठीक आहे. हे कुठं ॲक्सेलरेट होणार आहे इकडे. करेक्ट. मग कशातून काय मायनस केल्यानंतर टेन्शनमधून फ्रिक्शन मायनस केल्यानंतर टेन्शनमधून फ्रिक्शन काय मायनस केल्यानंतर काय मिळतं मास इंटू ॲक्सेलरेशन m1 ए. ठीक आहे. फॉर बॉडी ए साठी काढलं आपण. ठीक आहे. मग टेन्शन मायनस याचं काय लिहू शकतो आपण न्यू एन इज इक्वल टू m1. टेन्शन मायनस न्यू याचं काय लिहू शकतो m1G इज इक्वल टू m1. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. क्लिअर आहे फर्स्ट इक्वेशन. सेकंड फॉर बॉडी बी. फॉर बी साठी काय इक्वेशन लिहू शकता रे. बी साठी काय इक्वेशन लिहू शकता m2G मायनस टेन्शन इज इक्वल टू m2A. क्लिअर आहे हे क्लिअर आहे. मग काय काढायचं आहे तुम्हाला टेन्शन फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग दोन्ही इक्वेशन्सला डिवाइड करा. हा 2 आहे हा 1 आहे. ठीक आहे. दोन्ही इक्वेशनला काय करायचं डिवाइड करायचं. मग असं लिहिलं चालेल का m2G मायनस T इज इक्वल टू m2A अपॉन याच्या खाली काय लिहिणार तुम्ही T मायनस न्यू m1G. ठीक आहे. आणि अपॉन याच्या काय येणार आहे m1A. ए आणि ए गेला. ठीक आहे. हा इकडे जाईल हा इकडे जाईल. ठीक आहे. मग हा इकडे काय होईल मल्टिप्लाय होईल सगळ्या इक्वेशनला. ठीक आहे. मग इथे काय येईल बरं हा इकडे मल्टिप्लाय झाल्यानंतर m1 m2G मायनस m1T करेक्ट इज इक्वल टू काय येईल हा इकडे जाईल बरोबर. म्हणजे m2T मायनस न्यू m1 m2G. क्लिअर आहे. टेन्शन फाइंड करायचं आहे. टेन्शनच्या टर्म सगळ्या एका साईडला घ्या. जे फाइंड करायचं आहे ते नेहमी काय करायचं एका साईडला घ्यायचं असतं. ठीक आहे. मग आता हे मायनसमध्ये इकडे जाऊन काय होईल प्लस होईल. इकडे आला प्लस. ठीक आहे. म्हणजे m1 m2G ही टर्म इकडे प्लस न्यू m1 m2G इज इक्वल टू m2T तसाच आणि हा मायनसचा तिकडे गेल्यानंतर काय होईल प्लस m2T m1T प्लस m1T. क्लिअर आहे. यातून काय कॉमन घेता येईल तुम्हाला बाहेर m1 आणि m2. ठीक आहे. m1 m2G बाहेर घेता येईल. ठीक आहे.
M1 M2G बाहेर घेतला, इथे काय राहील 1 प्लस न्यू. करेक्ट, 1 प्लस न्यू. याच्यात काय कॉमन घेता येईल, टी कॉमन घ्या आणि काय राहील M2 प्लस M1. काय काढायचं आहे टी. मग टी इज इक्वल टू काय येईल बरे, टी इज इक्वल टू हा काय होईल डिव्हिजनला जाईल. ठीक आहे, म्हणजेच 1 प्लस न्यू इंटू M1 M2G अपॉन M1 प्लस M2. ऑप्शन कोणता आहे, सी. ऑप्शन सी. क्लिअर आहे दिशा.